चाल म्हणायचा इथे कोणी नाही म्हणून बोलला थोपाडा पुढे करून चाल काय म्हणतो अरे कड कुठले की माळ काढल्या पण काय तुला अधिकार इकडे याचा फारकत करून टाकून दिलोय सगळं मी नांदतो म्हणत काय सांगू जाऊ द्या तो विषय पहिलं फारकटिक होतं गावच्या बाहेर नेऊन त्यांना हाकलून दिले त्या सिद्धपेठला एक झोपडी घालून वास्तविक केलं भगवंताची कृपा मला धावतं जायचं बरं का त्यांना पहिलं बाळ झालं आमचे निवृत्त जन्माला आले पहिले हो दुसरे असणारे आमचे सोपन काका तिसरे असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज चौथी असणारे आमची मुक्ताबाई 2-2 वर्षाच्या अंतरावर हे बाळ जन्मले ह्या बाळांची खूप हाल होराली कारण विठ्ठल पंताला कोणी भिक्षा मागू देत नाही का गावात देत नाहीत पण बाहेर जाऊन कुठं मागू देत नाही का दुकानला गेलं कोणी तेल वाढत नाही का पहिले दुकान तेलाकडे होते तेलाच दुकान आता कोणी दुकान तेल मिळाले बरं का तेल घ्यायचं म्हणजे तेल दुकानात जायचं त्या तेलाला तेल वाढू देऊ नये म्हणून त्या ज्ञानेश्वर महाराज सराफामुळं आज तुम्ही आळंदीत जाऊन बघा कुंभाराचं घर नाही तेलाचं घर नाही आणि आलंच तर त्याचा वस वाढणार म्हणून ते येईल ना ते बाहेर घेऊन राहतील आणि ते धंदा कधी पण त्या गावात राहत नाही अजून सुद्धा असणार असे कारण ते बिचारा मडके दिला होता दोष त्याचा नव्हता पण ते त्या ठिकाणी पुढे घडली गोष्ट त्याला माहिती आहे ते खापर फोडल्यामुळं चला इतकी अवस्था असताना कुठून तरी चोरून लपून बाहेरून मागून जर आणायला गेलं तर वाटामध्ये त्याला गटायचं ते फेकून द्यायचं अनेक हाल करायचं या लेकरला कोणी आळंदीमध्ये आंघोळ करून द्यायचं नाही अशा खूप तापामध्ये त्रासून गेले लेकर मोठे होणारे याची मुंजी करावं लागते काय करावं काय नाही उदास झालेले विठ्ठल पंत सगळ्या ब्राह्मणांच्या पाया पडले बाबांनो मला काही शिक्षा लावा पण माझ्या मुलाला जातीमध्ये घ्या ते म्हणजे जातीत घ्यायला जमणार आमच्याकडे न्याय नाही पहिलं ब्राह्मणाचा न्याय म्हणजे हायकोर्ट असणार द्यायचं आपलं पैठण होतं आणि पैठणला गेले जाऊन त्या ठिकाणी न्याय मागितले तिथं न्याय भेटला पण असा न्याय भेटला की बापाने आत्महत्या करावी आणि आम्ही लेकराला जातीमध्ये घेऊ शकता शुद्धीपत्र घेऊन स्टॅम्प मारून वरी ते चिठ्ठी घेऊन त्यांनी आपल्या कमरला बांधून घेऊन धावत पळत आळंदीला आले आईसाहेब जेवण झोपले होते लेकर झोपले होते आपल्या बाहेरला ताटीला असं हाणले बाई उठले बघितले काय काय न्याय भेटला लेकर झोपले काय न्याय भेटला न्याय भेटला सांगतो बसतो हे बघ पत्र घे बाई पत्र घेऊन वाचली आत्महत्या बाई सांगितलं तुम्ही एकले आत्महत्या करायच नाही तुमचं मी पण येते कारण का तुमचा एकाचा गुन्हा नाही हे आपल्या दोघाचा गुन्हा आहे त्यात तुमचं निमिषभर आहे पण मी 9 महिने पोटात सांभाळा मी मोठी गुन्हेगारी नाही मी तुमसंग येतो मला सौभाग्य म्हणून पाहिजे मी तुमसंग येतो आत्महत्या करायला पण जात असताना तुम्हाला पहिलं सांगलो वज्ज कोणावर तर ठेवून जावं लागते कोणाका ठेवावं वडील निवृत्ती आहे निवृत्ती कर या भावटाचं वजन सोपवता निवृत्ती काय मोठा काम आहे बापू 8-9 वर्षाचा निवृत्ती बाळ निवृत्ती म्हणल्याबरोबर जसं माझा फाटे निवृत्ती उठला बघा अरे निवृत्ती उठ म्हणल्याबरोबर फाटे 4 वाजता उठला माय बापा हलवावं लागेल नाही जाऊन त्याचं पांघरण ओढावं लागेल नाही 2 वेळा निवृत्ती म्हणलं की उठला असाच उठला तर बरं होतं पुढे कसा करते काय सांगता येत असणार 2 तास गुरुचा शिष्य सेवा केला गुरुची असणारी फाटे असणार असो निवृत्ती म्हणण्याबरोबर उठला का ग आई झाली का वेळ काकड आरती भजनाची झालं नाही उठला उठ हे पत्र बघ निवृत्ती पत्र बघला रडू लागला मामा आत्महत्या हळू बोल हे दोन उठलं येत ताप आहे हे पहा आम्ही दोघं चालले आत्महत्या करायला आता ह्याचा सांभाळ करणं तुझ्या गळ्यात आहे काय वाटलं असेल महाराज त्यांना त्यावेळेला आनंद वाटला असेल का
म्हणजे आई बाप मरावं, मी लेकराची सेवा करावं, असं काय आनंद असेल काय? निवृत्ती म्हणलं आई ये, अरे हळू बोल बाबा, जोरात बोलू नको, हळू बोल. तू हो म्हणल्याशिवाय आम्हाला पाऊल टाकता येईल? तू आज्ञा दे. अरे जगाच्या कल्याणा करता मन, तुझ्या लेकरा बाळाच्या पुढे आपल्या भावाच्या कल्याणा करता मन आम्हाला सोडून दे. तुमचं सांग काय आईची माया, काय बापाची माया असते. लोक म्हणतात आई बापाची माया काय असते कळणार आहे कुणाला? मारा. निवृत्ती हो म्हणला, हो म्हणला की चल लिख पटकून. बाईला निघू वाटते का मारा? आई साहेब गेली. ज्ञानेश्वर महाराज जा अंगावर असा हात ठेवून त्याला धक्का न लागता, ज्ञाना किती हात करत गेलतास तू? तुझा हात आता कोण पुरविल? तुझा लाड कोण पुरविल ज्ञाना? आई ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यावर मिठी मारून रडायला सुरुवात केली. सोपानाची मुखला उडते, बाळा कसा राहशील तू आता? आम्ही दोघं नसताना तुम्ही कसं राहाल? मुक्ता तुला टाकून चालू मी? आता मला या जगात कोणी मला माय म्हणणार? कारण अशी असणारी 2 वर्षाच्या लेकराला टाकून देणारी माय राहते का? तिला कोणी माय म्हणतात का? मला कोणी आता जगात चांगलं म्हणणार नाहीत? लेकराच्या गळ्याला मिठी मारून आय उठ निघ, उतुडालाय उचलल्या पर गमना, लवकर निघ. बाप गडबड करलाय, बाहेर थांबा. हो आलो. वाड्याच्या बाहेर पाऊल ठेवले. पुन्हा अजून आईचं मन फिरलं ज्ञानेश्वर महाराजांकडे. माझ्या माऊलीकडे आली, अजून डबल गळ्याला पडली. निवर्तराचा हात घेतली. निवर्ती बापा माझा ज्ञाना लय हाती आहे बरं का? महाराज तेच आज आपल्या कामावर आहे शब्द. तिथे ध्यान ठेवा सगळ्यांनी मी काय बोलाल ते शब्द. माझा ज्ञानेश्वर लय हाती आहे बरं का? माझ्या ज्ञानेश्वरचा लाड पुरव, ज्ञानेश्वरचा हात पूर्ण पुरवतो. पुरवतो का? तसं मला जमणार नाही, तू वचन दे मला. निवृत्त वचन दिले निवृत्त आईला, आई मी ज्ञानोबा जे इच्छा असेल ते हात मी पूर्ण करतो, तू काळजी करू नको. तो पण हात करणार, मुक्त हात करणार, पुण्याला हात करते. हाती आहे ज्ञाना करतो. हे शब्द कवा काम केला महाराज ज्ञानेश्वरी लिहून तेव्हा. ज्ञानेश्वरी पूर्ण लिहिणं झालं. आता वेळ नाही पण सांगतो तुम्हाला. भगवत प्रवचन करायचं पण तू बारकीने सांगणार. ज्ञानेश्वर लिखाण झालं. काय मागतोस ते बाग ज्ञाना म्हणले. पसायदान मागलं. माऊली हू 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 म्हणली. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ते लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित. थांब थांब म्हणले नाही मागलं. काही मागायचं का म्हणे? माग म्हणलं पण काही मागायचं काय? तिने सांगितले ही ज्ञानेश्वरी स्त्री वाचो पुरुष वाचो कोण्याही जातीचा कोणी वाचो त्याचा उद्धार व्हावा असं सांगा म्हणून बाबूला. किंबहुना चांगलं वाचून बघा बोलीला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी स्वर्ग मृत्यू पाहता ती लोकात भजी जो आदि पुरुषी अखंडित. थांब म्हणजे जमना